सांगलीतील टांगा अड्डा मित्रमंडळ येथे रमजान ईदनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं। लहान मुला-मुलींना खास बक्षिसं वितरण करण्यात आली। संगीत खुर्ची, लिंबू चमचा, धावणं अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं। लाला मुर्शल व टांगा अड्डा मित्रमंडळ तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी या सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश महिला सरचिटणीस जयश्रीताई पाटील, युवा उद्योजक नाना पळसे, एवन अपडेट न्यूजचे संपादक अहमद शेख, वाहिद नायकवडी, अभिजित कुकडे, तौफिक मुल्ला, सलमान भाई आदी मंडळाचे सदस्य व स्थानिक नागरिक उपस्थित होते। नमस्कार, मी जयश्रीताई पाटील, समाजसेविका तसेच प्रदेश महिला सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। आज आपण इथे टांगा अड्डा येथे आमचे मोठे बंधू लालाभाई असतील, सलीमभाई असतील, तौफिकभाई असतील आणि सलमान भाई यांच्या माध्यमातून लहान मुलांसाठी ईदनिमित्त खूप छान उपक्रम राबवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये लिंबू चमचा स्पर्धा असेल, संगीत खुर्च्या असतील। आज लहान मुलांना खरं तर याचीच गरज आहे, कारण खेळांपासून वंचित राहिलेली आपली ही मुलं, त्यांना ह्या गोष्टीची खूप गरज आहे आणि त्यांच्या या टांगा अड्ड्याच्या ग्रुपमार्फत, त्यांच्या मित्रमंडळामार्फत हे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवण्यात येत आहेत। खूप लहान ते मोठ्या गटापर्यंत मुलांनी यात सहभाग घेतलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचा आनंद आणि या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित बोलवलं, त्याबद्दल मी या मंडळाचे खूप आभारी आहे आणि त्यांनी इथून पुढच्याही काळात अशा पद्धतीने लहान मुलांना घडवण्याचं काम करावं आणि चांगले चांगले उपक्रम राबवावे एवढीच मी त्यांना विनंती करते। धन्यवाद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।